पैसा पैसा तासँग पैसा मसँग पैसा तासँग पैसा मसँग पैसा तासँग पैसा मसँग पैसा तासँग पैसा मसँग पैसा चटौ ओभरलोड क्याश फ्लो ब्रो भइसके बोर गनी नसकिने भो पैसाको बोट पैसा जडेको कोट मेरो हाँसेर बिताइदे आज भोलिको न सोच गेट पैसा तासँग पैसा मसँग पैसा तासँग पैसा मसँग धनी ठुलो छोड कुरो मनी कुरो बोल ठुलो भनी डुबो पोल खुलो अनि बुझो सोच कुरो अम्बानीको एन्टिलामा खोलिदिन्छु पेन्टी खाना पैसा यति धेरै सोल्टी कमाए रे सेन्टी भामा आयो पैसा गयो पैसा धेरै आयो थोरै लैजा खायो पैसा हगो ऐसा बेचे आउँछ मोनालिसा स्टिभ जब्स बेटर नट फक विथ मी धेरै गज किनिदिन्छु तेरो अल कम्पनी फेरि म पैसा तासँग पैसा मसँग पैसा तासँग पैसा मसँग शाहरुखलाई लोन ब्याक सलमानको डोनर म पैसाको गोलमाल बाँडिजेको ओनर म साँच्चीकै भन्छु पैसा मसँग शाहरुखलाई लोन ब्याक सलमानको डोनर म पैसा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा फॉर्म नाव डेरिश परेरा 12वीचे टक्के 48 ह्या कॉलेजची शेवटची लिस्ट कितीला क्लोज होते माहिती आहे का? तुला काम काय रे? फॉर्म दे ना चुपचाप. दे पैसे दे. यो गुची र प्राडाको उठाउँछु म भाडा सधैँ अमेरिका जाँदा यो एन्ड्रयूको टेट अनि बिली बाईको गेट पनि जोडी मेरो नेट जति पुग्दैन भेट्न नि. मग काय ठरलं? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. अरे मी काय सांगतो, तू पण सकाळी गेली ना फॉर्म आणायला. बस क्या बाबा, तुम जा मैं वहां. मग सगळे येतो का सोबत संडासाला? जायला ए काय चाललंय रे तुमचं? आणि तू काय रे मोठे झेंडे लावून आलाय का रे तिकडे? साहिल हे घे. अरे कसला विचार करतोस तू? काय नाही, कसं होईल याचं? अरे होईल हो, नको एवढ्या डोक्याला टाकू. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा फॉर्म आणलाय त्याने. अरे पण झेपणार आहे का त्याला ते? अहो त्याने आणलाय ना, त्याला प्रयत्न तर करू दे. तुझ्या आग्रहापोटी 10वी झाल्यानंतर आपण त्याला सायन्स दिला. बघितलं त्याने काय देवे लावले, किती टक्के मिळाले त्याला 12वीला? फक्त 48. तुला वाटते 48% मिळाल्यानंतर तो इंजिनिअरिंग करू शकेल? मला वाटत नाही. तो 4 वर्षाचे इंजिनिअरिंग करता 7 वर्ष लावेल. आणि मला एक सांग, जगातलं कुठलं कॉलेज त्याला 48% मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन देईल? अरे पण त्याने एवढा फॉर्म आणलाच आहे तर एकदा प्रिन्सिपलशी बोलून घे. तू सांगते म्हणून हा शेवटचा प्रयत्न मी करते. Come in. Oh, Mr. Pereira. Yeah, basa, please. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन हवंय तुम्हाला? हो. बाळा किती टक्के पडले? 48. मुळात गर्व करण्याची गोष्ट नाहीये, पण ठीक आहे मिस्टर परेरा, होऊन जाईल ऍडमिशन. मिस्टर परेरा तसं बघितलं तर कॉलेजची 3rd लिस्ट ही 80 to 85 मध्ये क्लोज होते आणि आपले पर्सेंटेज तर त्याच्या आसपास पण नाहीयेत. आता जर ऍडमिशन हवं असेल तर कॉलेजला थोडी मदत करावी लागेल. नक्की कुठल्या मदतीची अपेक्षा करताय तुम्ही आमच्याकडून? जास्त नाही,
फक्त 5 लाख. किती? 5 लाख? हो. आणि मिस्टर परेरा एवढे का शॉक होत आहे? दुसऱ्या कॉलेजेसमध्ये तर 10 ते 15 रेट चालू आहे. आणि मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर तुमचा मुलगा 2 ते 3 महिन्यात तुम्हाला 5 लाख कमवून देईल. मॅडम थोडीशी काही सवलत मिळेल का याच्यावर? सॉरी मिस्टर परेरा, पण मी यात तुमची काहीच मदत करू शकणार नाही. आणि तसंही बाहेर एक पेरेंट बसलाय, त्यांच्या मुलाला 79% आहेत. बिचारा 1% साठी राहिला. आता जर तुम्ही कॉलेजला मदत करणार असतील तर ठीक, नाहीतर आय एम सॉरी, मी यात काहीच नाही मदत करू शकणार. ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला विचार करून सांगतो. जो काही विचार करणार असतील तो जरा लवकर करा, कारण परवा 3rd लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, येतो मी. थँक्यू. मोस्ट वेलकम. चल. काय झालं? अरे तुझ्याशी बोलते मी. काय झालं? काही नाही. प्रिन्सिपलला भेटायला गेलेलास ना, मग काय झालं? हो गेलेलो भेटायला. 5 लाख मागितले. काय? 5 लाख? हो. तिथे मला तो रॉड्रिक्स भेटले. तुला आठवते 10वीला आम्ही दोघं एकत्र होतो. त्याला 50% होते आणि मला 65. पैशाच्या जोरावर त्याने सायन्स घेतलं आणि मला कॉमर्स घ्यावं लागलं. पण आज परिस्थिती बघ ना. आज आपलं घर आहे, गाडी आहे, संपत्ती आहे. त्याची अवस्था बघितली ना तर तो कुठेतरी धडपडतोय. आणि तीच अवस्था आपल्या मुलाची होऊ नये ना म्हणून पैसे देऊन मला ऍडमिशन घेणं हे पटत नाही. हो साहिल, कुठेतरी मला तुझं मत पटते, पण हे सगळं तू कशाला करतो? त्याचा मित्र करतो म्हणून ना. बोलून बघ ना एकदा त्याच्याशी, बहुतेक त्याचं मन बदलेल. ठीक आहे, बोलतो मी त्याच्याशी. मग काय करतोस? काय ना, काय करायचा विचार केलाय पुढे? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग कशाला? अरे बोल ना, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कशाला? प्रीतने घेतलंय म्हणून. अरे प्रीतने उद्या जीव दिला, तू पण देशील का? मग नाही. मग बरं मला सांग, तुला काय आवडते? पिझ्झा. घाणफाट पुडी. मस्करीचा विषय नाहीये हा. तुला आयुष्यात काय करायला आवडेल ते सांग मला. अरे त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवडते म्हणून तू सुद्धा करायचं का? अरे आपल्याला 48% आहेत. होईल का मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये? मग तुला काय आवडते? मला म्युझिक मध्ये इंटरेस्ट आहे. अरे मग तर झालं ना. कशाला त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या मागे लागले? उद्या जाऊ आणि चांगल्यातल्या चांगल्या म्युझिकल इन्स्टिट्यूट मध्ये तुझं ऍडमिशन घेऊ. तुला पिझ्झा आवडते ना? करतो तुझ्यासाठी एक पिझ्झा ऑर्डर. खा आणि मस्त झोप. आणि हा, उद्या जाऊ आपण म्युझिकल इन्स्टिट्यूट मध्ये तुझं ऍडमिशन घेण्यासाठी. ओके चल, गुड नाईट. येस, कम इन. ओ मिस्टर परेरा, या प्लीज बसा. मग मिस्टर परेरा, काय ठरलं तुमचं? सॉरी मॅडम, आम्ही ऍडमिशन नाही घेणार. तुम्ही काय बोलताय हे माहित आहे ना तुम्हाला? हो मॅडम, माहिती आहे मला. ज्या मुलाला 12वीला 48% मिळालेले आहेत तो मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करेल असं वाटते तुम्हाला? मॅडम, बाहेर जो मुलगा बसलाय ना खूप डिझर्विंग आहे. तो 79% मिळालेत त्याला करू ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ह्याचं बघू आम्ही काहीतरी. करेल तो चांगली कामं भविष्यात. कोणाच्या तोंडातला घास हिसकावून ना आम्हाला त्यांचा बाप आमच्या डोक्यावर नाही घ्यायचं. येतो मॅडम. थँक्यू. चल रे निघूया.
क्वीन्सला रे तू हो. अभ्यास कर आणि खूप मोठा हो.